आणि आता लोकसभेची रणधुमाळी, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। लाचारीलाही मर्यादा असावी, पंतप्रधान मोदींना जिरेटोप घातल्यावरून शरद पवारांचा प्रफुल्ल पटेलांवर निशाणा। लोकसभेच्या राज्यातील अखेरच्या टप्प्यात भाजपचे केंद्रातील आणि राज्यातील मंत्री मैदानात, नारायण राणे, नितीन गडकरी, अश्विनी वैष्णव, किरण रिजिजू यांच्या सभा आणि बैठका, तर फडणवीस, मुनगंटीवार, लोढा आणि सामंत यांच्याही सभांचा जोर। निकालाआधीच मावळचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या विजयाचे बॅनर्स, देहूत प्रवेशद्वारावर वाघेरे यांच्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी। मुंबईत शिवाजी पार्कात उद्या नरेंद्र मोदींची सभा, राज ठाकरे आणि मोदी महायुतीच्या प्रचारासाठी उद्या एकाच मंचावर। वोट जिहाद म्हणणारे नीच प्रवृत्तीचे अपयश झाकण्यासाठी वोट जिहाद सारख्या टीका, मुस्लिम बांधवांना मतांचा अधिकार आहे की नाही, अरविंद सावंतांचा सवाल। तुतारीला जास्त मतदान झाल्यानं नीरा उजव्या कालव्याचे पाणी बंद केलं, शेकापचे नेते बाबासाहेब देशमुख यांचे गंभीर आरोप, मोहिते पाटलांना मतदान केल्यानं म्हैसाळ योजनेचं पाणी बंद केल्याचा आरोप। 4 जून नंतर ठाकरेंची सेना आणि पवारांची राष्ट्रवादी पुन्हा फुटणार, अनेक जण संपर्कात, आमदार, नेते आणि कार्यकर्ते पक्ष सोडणार, भाजपचे नेते मोहित कंबोज यांचा दावा। मोहित कंबोज हा भारतीय जनता पक्षाचा दलाल आहे, मोहित कंबोज यांच्या दाव्यानंतर अंबादास दानवेंची बोचरी टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीकांत शिंदेंना पाठवलं पत्र, पत्रामध्ये लोकसभेतील केलेल्या कामाची स्तुती करत दिल्यात शुभेच्छा।